नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या राज्यसेवेच्या एमपीएससी राज्यसेवेच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये वन ऑफ द फेवरेट टॉपिक आणि ज्या याला मी बिलॉंग करते ॲक्च्युअली, दॅट इज डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, म्हणजे कॉम्पिटिशनसाठी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम. त्याच अनुषंगाने 2025ला आपल्या सगळ्यांची पहिली काय झाली, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झाली. तुम्ही त्याचा पेपर कसा दिलाय लिहून दिलेला आहे. म्हणजे काय, त्याचा आपल्याकडे काय आहे, एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू तेच, त्याच्याच विथ रिस्पेक्ट टू आपण काय करतोय की राज्यसेवेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलीत, कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलीत डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, ते आपण पाहणार आहोत. त्यांचा पॅटर्न काय आहे विचारण्याचा, डेप्थ किती आहे विचारण्याची, ओके, करंट रेलेव्हन्स आहे का प्रश्न विचारताना, सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग आता हे का पाहायचंय, जे कोणी 2026 मध्ये राज्यसेवा मेन्स देत आहेत, राज्यसेवा मेन्स देतात, जी आता सप्टेंबर मध्ये आहे ती, त्यांना कळेल की फॉर एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफी विषयी बोलणार आहोत. मग जॉग्राफी मध्ये स्टॅटिक इम्पॉर्टंट आहे का, त्यांना कळेल स्टॅटिक वर किती भर द्यायचा, नंतर तुमचं काय म्हणता येईल करंट किती भर द्यायचा, आणि त्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी मार्क कशाने पडतात इन जॉग्राफी. म्हणजे काय, हे काय म्हणतेय मी, हे म्हणण्याचं एक कारण आहे, जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता बघा, व्हेनेवर यू राईट द आन्सर, त्या आन्सर लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे एखादा सायक्लोनचा प्रश्न असेल तर यस, आपल्याला आन्सर टेक्निकल द्यावं लागतं, प्लस डायग्राम काढाव्या लागतात. सायक्लोनची स्पेसिफिक डायग्राम, जर तुमचा ट्रॉपिकल सायक्लोन विषयी आलं असेल तर तुम्हाला ही वाली डायग्राम काढावी लागते. ओके, सगळं काढून दाखवावं लागतं. ओके, नंतर तो सायक्लोन कुठे आला, म्हणजे मॅप, इंडियाचा रिलेटेड प्रश्न असेल तर इंडियाचा मॅप, जर ट्रॉपिकल सायक्लोन ग्लोबलच्या रिलेव्हंट असेल, तुमच्या ग्लोबच्या रिगार्डिंग असेल, तर तुम्हाला वर्ल्ड मॅप काढावा लागतो. ते कसं आणि कसं अप्रोच करायचं त्या पर्टिक्युलर क्वेश्चन्सला, 2025 चे राज्यसेवेचे प्रश्न आपल्याला काय सांगतात, हे सगळं आपल्याला आता काय करायचंय, या पर्टिक्युलर व्हिडिओला पाहायचंय. आता हा व्हिडिओ कुणाकुणासाठी इम्पॉर्टंट आहे, जे राज्यसेवा मेन्स देत आहेत, कोणती 2025 ची प्लस 26 ची, प्लस ज्यांना 2027 मध्ये अटेम्प्ट द्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. कारण काय बघा, आता 2027 मध्ये जर तुम्ही राज्यसेवा टार्गेट करताय तर तुमच्या हातातलं एक मोठं शस्त्र हिसकावून घेतलेलं आहे, दॅट इज ऑप्शनल. म्हणजे तिथे तुम्ही एक्सेप्शनली वेल करू शकणार होता, तुम्हाला एक तुमची युनिक आयडेंटिटी दाखवण्याची संधी होती, ती आयडेंटिटी आता हटवण्यात आलेली आहे. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, आता जे काही जनरल स्टडीजचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये एक्सेप्शनली वेल परफॉर्म करावं लागेल, तरच काय होईल, तुमचा एक फाउंडेशन बिल्ड होईल, तरच गोष्टी पुढे सुकर होतील, नाहीतर इट विल बिकम डिफिकल्ट. म्हणून आता हे तुम्हाला जीएस वर तुमचा स्ट्रॉंग होल्ड असला पाहिजे. मग क्वेश्चन लिहिताना इंट्रो बॉडी कन्क्लुजन ह्या गोष्टी तर आल्याच पाहिजे, आणि ते इंट्रो बॉडी कन्क्लुजन हे क्वेश्चनला धरून असलं पाहिजे, क्वेश्चनची डिमांड फुलफिल झाली पाहिजे, रिलेव्हंट डाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे, इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशनचे काही इनपुट असेल तर ते असले पाहिजे. मग त्याच्यामध्ये मिनिस्ट्री येतील, ग्लोबल ऑर्गनायझेशन येतील, किंवा तुमच्याकडे काही केस स्टडीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही ऍड ऑन करू शकता. सोबत मॅपिंग, डायग्राम, चित्र हे सगळं तुम्हाला तिथे करावं लागेल.
आणि हे सगळं करायचं आपल्याला 3 तासामध्ये. ऑलमोस्ट एव्हरी क्वेश्चन मध्ये युनिकनेस दाखवला तर कुठे आपल्याला एक एक चांगली पोझिशन आपली तयार होईल. अदरवाईज खूप जेनरिक आन्सर होईल आणि जेनरिक आन्सर झालं तर ते आपल्याला लिहिता ते आपल्याला काही बेनिफिट करणार नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की जॉग्राफीमध्ये कसे 2025 ला प्रश्न आले होते आणि कोणत्या पद्धतीने आपण ते प्रश्न लिहू शकतो, त्यामध्ये काय युनिकनेस आणू शकतो. आता हे आपल्याकडे एक टेम्पलेट आहे. ऑब्व्हियसली 25 चे प्रश्न खूप सोपे होते, 26 ला मे बी थोडे अवघड असतील, 27 ला अजून अवघड असतील, पण एक आपल्याला दिशा तर मिळून गेली आहे ना. मग ते कोणत्या प्रकारचे प्रश्न होते 26 ला, काय पॅटर्न आहे विचारण्याचा, ते सगळं आपण पाहूयात आणि कसं जायचं हे सुद्धा पाहूयात. ओके, आता काय करूया, डिरेक्टली स्टार्ट करूया. आता बघा, हा 2025 चा आपला राज्यसेवेचा पेपर आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न क्रमांक तुमचं काय म्हणता येईल, सेक्शन ए मध्ये जो की तुमचा 100 मार्काचा सेक्शन आहे, त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न क्रमांक 8 10 मार्काला आला होता. प्रश्न क्रमांक 9 10 मार्काला आला होता. प्रश्न क्रमांक 10 मार्काला आला होता. म्हणजे पहिल्या सेक्शन मध्ये 100 पैकी 30 मार्क जॉग्राफीला होते. सेक्शन बी हा तुमचा 15 मार्क इच होता, याच्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न होते. इथे जॉग्राफीमध्ये किती प्रश्न विचारलेत बघा. प्रश्न क्रमांक तुमचा काय म्हणता येईल, 18 19 20 म्हणजे 15 दुणे 30 आणि 45. 45 आणि 30 किती होतात, 55 65 75 म्हणजे काय, पुन्हा 80 1/3 वेटेज आपल्या भूगोलाला दिलेलं आहे. इथून कळतं की जरी तुमच्या पेपर 1 मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी असेल, तिघांनाही 1/3 वेटेज दिलेला आहे. 80 म्हणजे कोणाला 85 असेल तर कोणाला 75 असेल, ते होणार आहे, दरवर्षी होणार आहे. म्हणजे 75 ते 85 एवढं वेटेज आपल्या सब्जेक्टला असणार आहे. एवढं काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे कोणताच सब्जेक्ट कमी नसणार आहे आणि कोणताच सब्जेक्ट जास्त नसणार आहे. सगळ्यांना ऑलमोस्ट इक्वल वेटेज आहे. ही गोष्ट एक काय करा, लक्षात ठेवा. भूगोलाचे प्रश्न कोणते आहेत, एक तर 8 9 10 शेवटचे 10 मार्काचे शेवटचे 3 प्रश्न आणि इथे सुद्धा 18 19 20 शेवटचे 3 प्रश्न. हे डोक्यात फिट ठेवायचं. युपीएससी असेल तर पहिले तुमचे 1 2 3 तिथे काही फिक्स कार्यक्रम नाहीये, कधी आर्ट अँगलचे 5-6 प्रश्न पण विचारू शकतात. पण जनरली 5 6 7 हा जो ट्रेंड आहे हा भूगोलाचा असतो आणि पुन्हा मधला 15 16 17 हा भूगोलाचा असतो. शेवटचा प्रश्न सोसायटीचे असतात. पण इथे वेगळं झालेलं आहे. इथे काय झालंय, तुमचे शेवटचे प्रश्न म्हणजे 8 9 10 आणि पुन्हा काय तुमचं 18 19 20 हे काय झालेत, भूगोलाचे झालेत. एकदा डोक्यामध्ये फिट करून ठेवा. आपल्याला तुमचं जर भूगोल स्ट्रॉंग असेल, तुम्ही डायरेक्टली इथून चालू करू शकता. तुमचं सोसायटी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तुमच्या काय म्हणता येईल 15 16 17 पासून चालू करू शकता. तर असं असतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला हे नो हाऊस बिफोर एक्झाम पेपरला जाण्याच्या आधी माहिती असायला पाहिजे. पेपरला गेल्यावर शोधत बसतोय, जसा आला तसा पेपर चालू करतोय, काही मिनिंग नाहीये आणि मेन्स खराब होऊन जाते. माझी स्वतःची मेन्स खराब झालेली आहे या कारणाने. तर हे सगळं काय आहे, आपल्याला अवॉइड करायचं आणि पुढे जायचं. हे बिफोर हँड माहिती असलं पाहिजे. हे मी बाय एक्सपिरियन्स सांगते. माझी 2021 ची मेन्स खराब झाली होती बिकॉज या गोष्टी माहितीच नव्हत्या. विथ टाइम आय हॅव इम्प्रूव्ड ऑन दॅट. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या, पाहायच्या आहेत. मग भूगोलाचे प्रश्न कोणते आहेत, 8 9 10 पहिल्या सेक्शन मध्ये, दुसऱ्या सेक्शन मध्ये 18 19 20. ठीक आहे, क्लिअर. आता चला पुढे. आता बघा 8 9 10 मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत जरा समजून घ्या. प्रश्न क्रमांक 8 बघा, आय होप तुम्हाला दिसत असेल. शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. मड व्होल्कॅनो इन इंडिया 5 मार्काचा प्रश्न आहे. 1 पेज दिलं असेल आपल्याला. ओके, 1 पान आपल्याला दिलं असेल आणि त्याहून हा प्रश्न काय करायचा आहे, चालू करायचा आहे. आता बघा प्रश्न काय आला, मी तुम्हाला लिहून दाखवते कसं असते. बघा प्रश्न काय आला, राईट शॉर्ट नोट ऑन. आता तिथे मड व्होल्कॅनो असं तिथे प्रश्न लिहून आलेला असेल. आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी ही खालून लिहिते मी, थोडी एवढी हाईट नाही माझी. इथे तुमचा क्वेश्चन असेल, उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला आता 10 मार्काला 2 पेज असतात. म्हणजे एका पेज मध्ये तुम्हाला मड व्होल्कॅनोचा सगळा कार्यक्रम करायचा आहे. तुम्ही जर तुमची मेन्सची सीट पाहिली असेल तर हा एक पहिलं पान असतं. असं वाला मी तुम्हाला दाखवते कसं. समजा हा तुमचा पेपर असेल, 1 पान आपल्याला 10 मार्काला भेटतं. म्हणजे इकडून आणि इकडून, इकडून एक आणि इकडून एक, असं 1 पान मिळतं. ओके, म्हणजे 2 साइड मिळतात. तर 5 मार्काचा प्रश्न म्हणजे तुम्हाला एवढ्यामध्ये तो संपवायचा आहे. एवढ्याच मध्ये तो संपवायचा. हे पण खूप जास्ती झालं. ओके, एवढ्यामध्येच तो संपवायचा, दुसऱ्या पेजवर न्यायचा नाही.
5 मार्काचा आहे, एकच पान भेटणार आहे, त्यावरच तो लिहायचा आहे. मग आपल्याकडे किती स्पेस आहे हे पण पेपर खूप मोठा झालाय. ऍक्च्युली तो एक्झाम हॉलमध्ये असा पेपर असतो. A4 साईज पेक्षा पण कमी. ती छोटी याची वही असते बघा क्लासमेटची, तेवढीच साईज असते. मला साईज नाही आठवत त्याची एक्झॅक्ट. खूप छोटा असतो. आहे म्हणजे एवढाच पेपर असतो आणि हीच साईज असते. त्याला इकडून मार्जिन असते, इकडून मार्जिन असते. म्हणजे खूप कमी स्पेस आपल्याकडे लिहायला असतो. एवढा स्पेस असतो आपल्याकडे लिहायला. एवढ्या स्पेस मध्ये हे सगळा कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, इथे तुमचा क्वेश्चन असेल आणि मड व्हॉल्कॅनो इन इंडिया असं असेल. या मार्जिन मध्ये कधीच जायचं नाही. इकडे गेलं तर पेनल्टी बसते. इथे तुमचा क्वेश्चन टाईप केलेला असेल, इथून तुम्हाला आन्सर लिहायचं. ठीक आहे. मग आता मड व्हॉल्कॅनो पहिल्यांदा लिहिताना काय करायचं, इथे मड व्हॉल्कॅनो, मड असं लिहायचं इथं, व्हॉल्कॅनो इन इंडिया. ओके, असं येईल. ठीक. हे कुठे गेलं काय त्याचं नाव, इरेझर. ठीक. आता बघा, कुठल्याही प्रश्नाची काय असतं हे, आय होप तुम्हाला ही पेपरचा पॅटर्न कळाला असेल. याला मी साईडला घेऊन जाते जेणेकरून मला सोपं पडेल. ओके, कुठल्याही प्रश्नासाठी काय असतं, एक असतो इंट्रो, एक असते बॉडी, एक असतं कन्क्लुजन. तुम्ही म्हणता 5 मार्कासाठी पण हे फॉलो करायचं का? हो, फॉलो करायचं. ठीक आहे. मग आता काय करायचं, मड व्हॉल्कॅनो ची डेफिनेशन लिहायची. सगळ्यात सोपं काय आहे, डेफिनेशन आहे. ओके, मग मड व्होल्कॅनोची डेफिनेशन काय आहे तुमचं, ते काय म्हणतात, व्होल्कॅनिक एलिमेंट मध्ये जे काही मड आहे ती सुद्धा काय होते, त्यासोबत त्यांचं काय होतं, एक्सप्लोजन होतं. मग इंडियामध्ये असे मड व्होल्कॅनोज भेटतात का? हो, भेटतात. ओके, डेफिनेशन लिहू शकता मड व्होल्कॅनोची. ठीक आहे. किंवा रिसेंटली एखादा मड व्होल्कॅनो इरप्ट झाला का, तुम्ही रिसेंटली इन द नियर अंदमान निकोबार आयलंड बारतांग मड व्होल्कॅनो हॅज बीन इरप्टेड. एवढी लाईन पण लिहू शकता. नुकतंच बारतांग आयलंड हा भारतातला एकमेव काय आहे, मड व्होल्कॅनो आहे आणि त्याचं काय झालंय, एक्सप्लोजन झालेलं आहे, असं लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे 2 प्रकारे इंट्रो लिहू शकता, एक तर मड व्होल्कॅनोची डेफिनेशन किंवा करंट. आता 2027 साठी जर तुम्ही जाणार असाल, जर तुम्ही 2026 साठी असते तर दोघांपैकी एकही चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. 27 साठी सगळेच लोक रिगरसली प्रिपेअर करणार. मग मी सांगेल डेफिनेशन प्लस करंट रिलेव्हंट या दोघांचं मिळून इंट्रो तयार करा. इंट्रोला वेटेज मिळेल. मग 1 मार्क जो असतो ना इंट्रोचा, तो आपल्याला फिक्स होऊन जाईल. हा अप्रोच मी फॉलो केलेला आहे इन UPSC मेन्स. मला GS1 मध्ये अबाव 105 मार्क्स आहेत. म्हणजे करंट रिलेव्हन्स प्लस त्याची डेफिनेशन. मड व्होल्कॅनो म्हणजे काय, तुमची मड प्लस जे व्होल्कॅनिक एलिमेंट असतात, जो काही लावा असतो, त्या दोघांचं सोबत एक्सप्लोजन होणं म्हणजे मड व्होल्कॅनो. आणि रिसेंटली नियर बारतांग काय इन नियर अंदमान निकोबार आयलंड बारतांग व्होल्कॅनो हॅज बीन इरप्टेड अँड विच इज अ ओनली मड व्होल्कॅनो इन इंडिया. ठीक आहे. चांगलं वाटतंय. एकच लिहिणं, डेफिनेशन लिहिण्यापेक्षा किंवा एक्झाम्पल लिहिण्यापेक्षा मी दोघांना कंबाईन करून दाखवलं की मला माहितीये तुम्हाला काय विचारायचं, मी एक्झामिनरला सांगून दिलं. ठीक आहे. आता मड व्होल्कॅनो हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, एक इंडियाचा छोटू मॅप काढू शकता, इथे दाखवू शकता त्या बारतांगची काय म्हणजे त्याची पोझिशन दाखवू शकता. आणि कधी पण हे झाल्यानंतर किंवा इंडिया छोटा काढा. आता अंदमान निकोबार दाखवताना तुम्हाला इंडिया दाखवावा लागेल. हे दाखवा तुमचं अंदमान निकोबार आयलंड मध्ये हे काय आहे, तुमचं बारतांग आयलंड, बारतांग मड व्होल्कॅनो असं दाखवा. आणि इथे लिहा फिगर 1 मड व्होल्कॅनो इन इंडिया असं लिहायचं का? हो, लिहायचं. तरच मार्क भेटतात, नाही तर भेटत नाही. ठीक आहे. मग इथे चालू करायचं बॉडीमध्ये. आता बघा, तुम्हाला मार्क जे पडणार असतात ते बॉडीचे पडणार असतात. तुम्हाला जे काही येतं, जे काही तुमचे एक्सेप्शनल पॉइंट आहेत ते तुम्ही लिहून दिलेत. ठीक आहे. मग आता इथे काय एक्सप्लेन करणार आहे तुम्ही, इंडियामध्ये मड व्होल्कॅनो कसे फॉर्म झाले ते सांगू शकता. किंवा हे जे तुमची इंडियन काय म्हणतात ही कॉन्टिनेंटल प्लेट आहे, इट इज काय म्हणतात, ही टकरतीये विथ द तुमची जी छोटी काय म्हणतात त्याला, छोटी फिलिपाईन्स प्लेट अँड विच रिझल्टेड इंटू तुमचं काय होईल, इथे व्होल्कॅनो तयार झालेले आहे. म्हणजे इंडियन प्लेट आणि तुमच्या ज्या काय म्हणतात फिलिपाईन्स प्लेट किंवा छोटी फिलिपाईन्स प्लेट आहे, त्यांच्या इंटरॅक्शनमुळे अंदमान निकोबार मध्ये काय झालेत, व्होल्कॅनो तयार झालेले आहे. ठीक आहे. हे तुम्ही काय इथे प्रोसेस सांगून द्याल की व्होल्कॅनोची प्रोसेस काय आहे.
मड व्हॉल्कॅनोची तीच प्रोसेस असणार ना, दुसरी कुठली प्रोसेस आहे का? ते तयार कसे झालेत? शॉर्टनोट विचारले ना, मग ती फॉर्म होण्याची प्रोसेस सांगू शकता. व्हॉल्कॅनो कसे फॉर्म होता? टेक्टॉनिक प्लेटच्या कोलिजननी. मग काय सांगायचं तिथे? बार्तांग आयलंड किंवा बार्तांग व्हॉल्कॅनो विच इज द ओनली मड व्हॉल्कॅनो इन इंडिया. इट इज फॉर्म ड्यू टू कोलिजन बिटवीन इंडियन प्लेट अँड नॅरो, तुमची काय म्हणते, छोटीशी फिलिपाईन्स प्लेट किंवा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट म्हणतात तिला. कोलिजन ऑफ इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट विथ द छोटी स्मॉलर तुमची फिलिपाईन्स प्लेट. सांगू शकता, हेच आहे, दुसरं काही नाहीये. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर याचा सिग्निफिकन्स काय आहे? कोणी विचारलंय, त्यांनी काय म्हणजे शॉर्ट नोट विचारलंय. सिग्निफिकन्स लिहू शकतो ना. त्याचा कल्चरल सिग्निफिकन्स आहे, त्याचा टुरिझम सिग्निफिकन्स आहे, इकॉनॉमिक सिग्निफिकन्स आहे, तिथल्या कल्चरल व्हॅल्यूज वाढतात, सोल्डॅरिटी वाढतीये. ओनली मड व्हॉल्कॅनो इन इंडिया, युनिकनेस, हेरिटेज साईट आहे ती. म्हणजे हे काय, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी सांगू शकतात. ठीक आहे. आता बघा मी कुठून कुठे नेतीये. मी काय सांगितलंय? इट इज अ युनिक साईट इन इंडिया. प्रश्न कशाचा आहे? जॉग्राफीचा आहे. माझ्या सिग्निफिकन्स मध्ये शेवटची लाईन काय सांगितलीये? काय सांगितलीये? इट इज अ कल्चरल हेरिटेज साईट. मी कन्क्लुजन मध्ये काय सांगते, काय सांगू शकते? वी हॅव टू प्रिझर्व इट, वी हॅव टू प्रोटेक्ट इट. राईट. म्हणजे मी बॉडी लिहिता लिहिताच माझं कन्क्लुजनच्या काय केलं, एक लाईन रेडी करून ठेवली, जेणेकरून ते लिहिताना अब्रप्ट नाही वाटलं पाहिजे. नाही इथे काय कन्क्लुजन लिहिलं मड व्हॉल्कॅनोमध्ये, काहीतरी तर लिहावं लागेल ना. मी काय ऍड केलं, सगळी प्रोसेस एक्सप्लेन केल्यानंतर व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस मड व्हॉल्कॅनो, आणि काय वापरलं, पिस्टल अप्रोच वापरला. पॉलिटिकल तर नाही ना, कल्चरल सिग्निफिकन्स आहे, सोशल सिग्निफिकन्स आहे, अँड इट इज अ इम्पॉर्टंट हेरिटेज साईट. कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकतो? बार्तांग आयलंड विच इज द ओनली मड व्हॉल्कॅनो इन इंडिया. As Indians, as a citizen of India, it is our responsibility to conserve this heritage, to protect this site. कुठून जोडलं मी? करंट पासून चालू केलं, रिसेंटली इरप्ट झालाय, करंटला जोडलंय, अशा साईट काय झाल्या, डिस्ट्रॉय होत चाललेले. याचं सिग्निफिकन्स काय आहे? ऍज अ सिटीजन, ऍज अ गव्हर्नमेंट आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय? टुरिझम वाढू शकतो की रेव्हेन्यू मिळेल तिथल्या लोकांना. ही काय झाली, प्रोसेस झाली उत्तर लिहिण्याची. मग एवढं सगळं ऐन परीक्षेच्या टायमाला नाही सुचणार. हे आपल्याला बिफोर हँड प्रिपेअर करावं लागतं. आय होप हे तुम्हाला कळालं असेल कसं असतं. ओके. असं आपला आता AWP आन्सर रायटिंग प्रोग्राम चालू होणार आहे. तिथे मी तुम्हाला याचं डिटेल आन्सर लिहून दाखवते की कसं त्याला अप्रोच करतात. पण इथे मला एक जस्ट सांगायचं होतं, ही आपली सायकी असली पाहिजे विचार करण्याची. ठीक आहे. 5 मिनिटाचा प्रश्न किती, 5 मार्काचा प्रश्न किती मिनिटात? 3 मिनिटात लिहून व्हायला पाहिजे या सगळ्या खटाटोपासून. पॉसिबल आहे का? येस, इट इज पॉसिबल. थोडी प्रॅक्टिस लागते. आपण प्रॅक्टिस करायला आहोत की. पण करूयात आपल्या आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये, जे की आपल्या युट्यूब चॅनलवर चालू होईल, काळजी करू नका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सुनामी, इट्स ओरिजिन अँड इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. पुन्हा काय लिहिणार आहे? सुनामीची डेफिनेशन लिहिणार. ओके. आणि रिसेंटली कुठं सुनामी आली असेल त्याचं एक्झाम्पल लिहिणार. आता इथे इंडिया स्पेसिफिक आहे का? नाही, मी जगातलं कुठलं एक्झाम्पल देऊ शकतो. द्यायचं असेल तर 2004च्या इंडियनचं एक्झाम्पल देऊ शकतो, 2004च्या इंडियन सुनामीचं. रिसेंटली कुठे आले असेल तर ते द्या ना. ठीक आहे. नंतर काय म्हणतात, सुनामी इट्स ओरिजिन. आता पुढे बॉडीमध्ये हे झालं इंट्रो, हे काय झालं, इंट्रो झाला. ओके. बॉडीमध्ये काय लिहायचं, डायरेक्ट हेडलाईन लिहायचं, असं डब्बा करायचा आपल्या आन्सर बुक मध्ये लिहायचं, सुनामी इट्स ओरिजिन. काय आहे? टेक्टॉनिक ओरिजिन आहे ना. एक्सप्लेन करा प्रोसेस. When oceanic plate or continental oceanic plate काय होतात, आयदर त्यांचं कोल्युजन होतं किंवा त्यांचं सेपरेशन होतं, विच रिझल्ट इन टू दी फॉर्मेशन ऑफ दी सुनामी. ते एक्झाम्पल तुमची पॅसिफिक प्लेट कोलायडिंग विथ द युरेशियन प्लेट, किंवा तुमच्या डायव्हर्जंट बाउंड्रीचं एक्झाम्पल द्या अटलांटिक ओशन मधल्या, देऊ शकतो ना. ठीक आहे. म्हणजे इथे काय प्रोसेस एक्सप्लेन करायची. दुसरा डब्बा करायचा, सुनामीचा इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट विचारलंय. कशावर विचारलंय? एन्व्हायरमेंटवर विचारलंय. मग एन्व्हायरमेंट मध्ये कोण येतं? तुम्ही येता, मी येते.
जंगलं येतात, प्राणी येते, बायोडायव्हर्सिटी येते, तिथली सॉइल येते. एन्व्हायरमेंट मध्ये कोण आहे? आपण सगळेच आहोत. मग सुनामीचा इम्पॅक्ट ऑन ह्युमन, सुनामीचा इम्पॅक्ट ऑन सॉइल, सुनामीचा इम्पॅक्ट ऑन तुमचे बायोडायव्हर्सिटी, सुनामीचा इम्पॅक्ट ऑन तिथलं काय म्हणता येईल तुमचं क्रॉप्स, सुनामीचा इम्पॅक्ट ऑन फॉरेस्ट. बस झाले 5 स्टेक होल्डर, ज्यावर आपण 20 मार्काचा प्रश्न लिहू शकतो. आपल्याला इथं 5च मार्काचा लिहायचं, आपलं काम सोपं आहे, कंटेंट खूप जास्त झालंय, काम काय झालं, कमी झालं. आता सुनामीला आपण रोखू शकतो का? वी कॅन स्टॉप इट. नॅचरल डिझास्टर येते, मग काय म्हणतात त्याच्यापासून सेफ होण्यासाठी वी कॅनॉट स्टॉप सुनामी. इट इज अ नॅचरल थिंग विच इज हॅपनिंग. मग आपण काय करू शकतो? आपलं प्रिपेअर्डनेस वापरू शकतो. आपण मिटिगेट, त्या येणाऱ्या नॅचरल डिझास्टर सोबत मिटिगेट कसं करायचं यासोबत आपण अडॅप्ट होऊ शकतो. मग काय रेझिलियंट असं इन्फ्रास्ट्रक्चर बनवू शकतो. सुनामीचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवर नाही व्हावं, रिव्हरवर नाही व्हावं, किंवा तुमच्या तिथल्या काय म्हणतात जंगलांवर नाही व्हावं, त्यासाठी आपण बॅरिकेड्स लावू शकतो, काही करू शकतो. मग ते काय झालं? कन्क्लुजन झालं. पुन्हा माझा प्रश्न स्टार्ट विथ द करंट, माझं उत्तर स्टार्ट विथ द करंट, एंड विथ द करंट, विथ द पॉझिटिव्ह नोट, की आपण याचा इम्पॅक्ट कसा कमी करू शकतो. त्यांनी सगळ्याच हिंट दिली ना, इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. माझं कन्क्लुजन काय असलं पाहिजे? हाऊ टू रिड्यूस दॅट इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट. क्लिअर? कसं अप्रोच करायचं, हेडलाईन कशा टाकायच्या. जेव्हा मी याचं AWP घेऊन येईल तेव्हा तुम्हाला डिटेल उत्तर लिहून दाखवेल, काळजी करू नका. हे काय झालं? आपला एक थिंकिंग पॅटर्न झालेला आहे. ठीक आहे, चला पुढे. सगळे फिजिओग्राफीवर प्रश्न आले बघा मागच्या वर्षी. डिस्कस द कॉज ऑफ अर्थक्वेक, स्टेट द अर्थक्वेक प्रोन झोन इन इंडिया. करंट मध्ये होतं हे. अर्थक्वेकच्या प्रोन झोनची एक तर काय म्हणतात क्लासिफिकेशन चेंज केलं होतं, नंतर ते पुन्हा कॅन्सल आउट करून नवीन जुनच क्लासिफिकेशन रिइंट्रोड्यूस केलं होतं. करंटवर होतं ते. ओके, मग कुणी केलंय? तर आपल्या जे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे त्याच्या विथ रिस्पेक्ट टू अर्थक्वेक प्रोन झोनचं काय केलं? क्लासिफिकेशन केलं. तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. फक्त जॉग्राफिकल टच त्याच्यामध्ये आला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 ने लिहायचं आपल्याला. मग इथे काय लिहू शकता तुम्ही? कॉज ऑफ अर्थक्वेक. मग इंट्रो काय येईल? व्हॉट इज अर्थक्वेक? अर्थक्वेक फॉर्म कसा होतो? पुन्हा तेच कथा, कोल्युजन झालंय, डायव्हर्जन किंवा कन्व्हर्जन बाउंड्री. पण रिसेंट कुठं अर्थक्वेक झाला असेल त्याचं एक्झाम्पल द्या. टर्कीचं द्या, अफगाणिस्तानचं द्या, अजून काय म्हणता येईल तुमचं अफगाणिस्तानमध्ये किती मोठा अर्थक्वेक झाला होता त्याचं रिसेंट एक्झाम्पल द्या. जास्त जुनं इंट्रोमध्ये जुनं एक्झाम्पल द्यायचं नाही, इंट्रोमध्ये रिसेंट एक्झाम्पल द्यायचं. ठीक आहे, छोटासा इथे मॅप काढू शकता जगामधल्या अर्थक्वेक प्रोन झोनचा. असं काढायचा मॅप. हे जगाचा मॅप तुम्हाला आला पाहिजे बरं. असं काढायचं. छोटासा तो ऑस्ट्रेलिया सांगा, हे तुमचा अर्थक्वेक प्रोन झोन आहे, हा तुमचा मिड कॉन्टिनेंटल प्लेट आहे, हे तुमचं आहे. अजून काय म्हणता येईल? ही रिंग ऑफ फायर तुमचा काय आहे? अर्थक्वेक प्रोन झोन आहे. ते काढा, दाखवा त्यांना. म्हणजे हा मॅप तुम्ही तिथे काढू शकता. ओके, हे झाल्यानंतर कॉजेस. व्हॉट आर द कॉजेस ऑफ अर्थक्वेक? इथे लिहायचं मग कॉजेस ऑफ अर्थक्वेक. 2 प्रकारचे कॉजेस आहेत. एक तर तुमचं नॅचरल, म्हणजे तुमच्या टेक्टॉनिक प्लेट बाउंड्रीज आहेत, ते आहेत. त्यामध्ये टेक्टॉनिक प्लेट बाउंड्रीज आहेत, लोडिंग काय म्हणता येईल तुमचं, अजून काय म्हणता येईल सुनामी, काय जे काय असेल ते. ओके, आणि तुमचे काही आर्टिफिशियल किंवा मॅनमेड सुद्धा कॉजेस आहेत. याच्यामध्ये लोडिंग, अनलोडिंग असेल, तुमचं काय म्हणतात जे ब्लास्ट करतात बघा हॉटेलिंग इंडस्ट्री ते असेल, डॅम असेल, डॅम फेल्युअर, एक्सेसिव्ह लोडिंग अनलोडिंग मध्ये येतं ना ते. म्हणजे काय? तुमचं नॅचरल आणि मॅनमेड कॉजेस दाखवायचे. तिथं धड त्यांनी विचारलेले कॉजेस ऑफ द अर्थक्वेक. फक्त नॅचरल टेक्टॉनिक नाही करत बसायचं, हे मला दुसरं येतं हे पण दाखवायचं. तर हे एनसीईआरटी मध्ये मेन्शन आहे ना. ठीक आहे, नंतर काय म्हणतात? स्टेट द अर्थक्वेक प्रोन झोन इन इंडिया. मग सांगायचं, इंडियाचा मॅप काढायचा. हा तुमचा झोन 5 आहे, हा तुमचा काय म्हणतात झोन 4 आहे, झोन 3 आहे, काय दाखवायचं असं पूर्ण इंडियाचा मॅप काढायचा. डबा करायचा, असं करायचं.
ओके, अंदमान निकोबार लक्षद्वीप दाखवायचा. हा झोन 5 आहे. ओके, हा झोन 4 आहे. ओके, हा झोन 2 आहे असं दाखवायचं. कारण झोन 2, 3, 4, 5 असं तिथे दाखवायचं. आणि कुणाच्या नुसार येतं एनडीएमईच्या गाईडनुसार. मग झोन 5 मध्ये काय काय येतं? हिमालयन रिजन, तुमचा नॉर्थ ईस्टचा रिजन. का आहे ते? कोल्युजन. झोन 3 मध्ये कोण येतं? थोडासा इंटेरियर पार्ट. हे सगळं तिथे दाखवायचं, स्टेट करायचं. झोन 2 काय ते सांगायचं. ओके, आणि कन्क्लुजन काय करायचं? इंडियामध्ये कन्क्लूड काय पण करू शकता. ऑलमोस्ट काय म्हणतात 2/3% ऑफ द पॉप्युलेशन इन इंडिया इज प्रोन टू दी अर्थक्वेक. मग काय करू शकतो आपण? मिटिगेट करू शकतो, अडॅप्ट करू शकतो. पुन्हा ह्युमन अँगल तिथे लावायचंय. अर्थक्वेक येतोय, आपण त्या अर्थक्वेक पासून डिझास्टर कमी व्हावं, लोकांना इम्पॅक्ट कमी बस, म्हणून तर सगळ्या खटाटोप चालू आहे ना. मग ते तिथे सांगायचं तसं. किंवा सरकारने काय प्रिपेअर्डनेस केलं ते सांगा. वेगवेगळ्या कमिट्याज आहेत, त्यांचे रिकमेंडेशन द्या. काही देऊ शकतो, फक्त ते आपल्याला देता आलं पाहिजे. आय होप हे तुम्हाला कळालं असेल. त्या विषयाला धरून उत्तरं कशी लिहितात हे तुम्हाला समजलं. मी काय उत्तर लिहून नाही दाखवते, एक अप्रोच सांगते. कळालं? हेडलाईन कशा असतात, सब हेडिंग्स कशा असतात, समजलं? चला पुढे. ठीक आहे, आता पुढे. भारताच्या संदर्भात हिमनदींचे महत्व सांगा. राईट द सिग्निफिकन्स ऑफ ग्लेशियर विथ रिस्पेक्ट टू इंडिया. इन नाही, विथ रिस्पेक्ट टू पाहिजे. हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा होणारा प्रभाव व त्याच्या परिणामांची. आता बघा, प्रश्न खूप मोठा आहे, लिहायला गेला तर खूप सोपा प्रश्न आहे. या प्रश्नामध्येच आपल्याला सगळं सांगून दिलं, काहीच करायची गरज नाही एक्स्ट्रा. काय म्हणतात? राईट द सिग्निफिकन्स ऑफ ग्लेशियर विथ रिस्पेक्ट टू इंडिया. पण डेफिनेशनला ग्लेशियर काय असतात, किंवा इंडियामध्ये ग्लेशियर, इंडिया थर्ड पोल आहे तसं लिहू शकतो. बियॉन्ड द नॉर्थ अँड साऊथ पोल इंडिया इज ब्लेस्ड विथ द ग्लेशियर अँड इट इज कन्सिडर्ड ॲज अ थर्ड पोल ऑफ द वर्ल्ड. असं लिहू शकता. ते ग्लेशियरचे डेफिनेशन लिहू शकता. काय लिहायचं ते लिहा ना, पण लिहा, एक रेलेव्हन्स लिहा. नंतर डायरेक्ट लिहा पहिला पार्ट ऑफ द क्वेश्चन, सिग्निफिकन्स ऑफ द ग्लेशियर. मग ग्लेशियरचे जनरली सिग्निफिकन्स ऑफ द ग्लेशियर जनरली पॉझिटिव्ह असणार आहे ना. मग काय करतं ते? तर तुमचा अल्बिडो कमी करण्यासाठी, टेम्परेचर कमी करण्यासाठी, रिफ्लेक्ट करतो ना, टेम्परेचर मेंटेनन्सचं काम करतो. बायोडायव्हर्सिटी, टुरिझम, अजून काय होतं तिथे? नद्या तुमच्या पेरनियल आहेत, हिमालयन नद्या. हे जर 4-5 सिग्निफिकन्स, कारण प्रश्न 10च मार्क, एकच इकडून आणि इकडून 2च पान आहेत आपल्याकडे, त्यात 3-4 प्रश्न लिहायचे आहेत. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन हिमालयन ग्लेशियर अँड इट्स कॉन्सिक्वेन्सेस. पण दुसरी हेडलाईन काय येईल? इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग ऑन हिमालयन ग्लेशियर. मग काय होतंय? ग्लेशियर रिट्रीट होत आहेत. मग त्याचा इम्पॅक्ट काय होईल? माझ्यावर होईल, तुमच्यावर होईल, एन्व्हायरमेंटवर होईल, नद्यांवर होईल. मग इम्पॅक्ट ऑन ह्युमन. ग्लेशियर काय झालं? मेल्ट झाले तर ग्लोबल टेम्परेचर वाढेल, आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होईल तुमचं तिथे? टेम्परेचर वाढल्यामुळे ते ह्युमनला किंवा प्राण्यांना किंवा बायोडायव्हर्सिटीला विच इज नॉट सस्टेनेबल, तिथली जी लोक असतील त्यांना परेशानी होईल. मग त्याचा इम्पॅक्ट अजून काय होईल? नद्यांवर होईल. नद्या काय होईल? आधी फ्लडिंग होईल आणि नंतर नद्या ड्राय आउट होतील, रेनफॉल पॅटर्न बदलतील. त्याच्यात पण तुम्ही करू शकता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट. पहिल्यांदा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होईल? वॉटर वाढेल, काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतील की त्याचे. त्यातही तुम्ही क्लासिफाय करू शकता, पण इथे एवढी जागाच नाहीये. आय विल नॉट सजेस्ट यू, कारण जागाच खूप कमी आहे. म्हणजे इथे तुम्ही 5-6 इम्पॅक्ट लिहू शकतात आणि त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस. परिणाम काय? आता इथे सोडायचं नाही. नंतर तिसरी हेडिंग काय येईल? कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द रिट्रीटिंग, किंवा तुमचं काय म्हणतात त्याचे परिणाम काय होतील? कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द काय म्हणतात मेल्टिंग ऑफ द ग्लेशियर. सांगायचं माझ्यावर, तुमच्यावर, सगळ्यांवर, किंवा या दोघांना तुम्ही सोबत लिहू शकता, मोठ्याच्या मोठं लिहू शकता. याला सोल्युशन काय आहे इथे? त्याच्यासाठी सोल्युशन सुद्धा विचारलेलं आहे. त्यांनी नाही सांगितलं, पण ते हिडन आहे त्याच्यामध्ये. हे कॉन्सिक्वेन्सेस आले ना, इथंच सोल्युशन आलं. ते ओळखावं लागतं आपल्याला. मग काय करायचं? ग्लोबल वॉर्मिंगचं टेम्परेचर तर वाढत चाललंय, मग त्यासाठी आपण काय करू शकतो टेम्परेचर कमी होण्यासाठी?
पूर्ण स्टेक होल्डरवर लिहू शकता. सरकारने काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन काय करतात. आणि कन्क्लुजन मध्ये लिहा की एखाद्या याचा रिपोर्टला युनेस्कोचा किंवा काय म्हणता येईल अजून तुमचा जे 6th असेसमेंट रिपोर्ट आला होता, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन दी क्लायमेट चेंज, UNFCCCचा लिहा. डाटा फॅक्ट आपल्या आन्सर मध्ये असायला पाहिजे. तसा पाहिलं प्रश्न खूप सोपा आहे. 10 पैकी 7 मार्क घेणे इज नॉट डिफिकल्ट इन दिस क्वेश्चन बिकॉज सगळ्या तुमच्या सब हेडिंग्स तिथे दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला ओळखणे आणि लिहिणे हा सगळा एक आपला खेळ आहे. आय होप ही गोष्ट कळाली असेल, यातली ग्रॅव्हिटी कळाली असेल, पेपर कसा लिहायचा, आन्सर रायटिंगला कसं अप्रोच करायचं हे तुम्हाला कळलं असेल. चलो पुढे. अठरा 19 20 आता 20 मार्काचे प्रश्न आहे. डिस्क्राईब द सायलेंट फीचर ऑफ फिजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ नॉर्थ अमेरिका अँड इट्स सिग्निफिकन्स. आता बघा हे प्रश्न पाहून ज्यांनी कोणी पेपर लिहिला त्यांचं डोकं चक्रावलं असेल. फिजिओग्राफिकल फीचर ऑफ नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये कोण कोण येतं? अलास्का म्हणजे युएसएचा भाग, नंतर कॅनडा, नंतर युएसए स्वतः मेनलँड युएसए आणि मेक्सिको. ठीक आहे. मग कोणत्याही खंडाचे फिजिओग्राफिकल फीचर काय असतात? तिथले तुमचे काय म्हणता येईल त्याला प्राकृतिक विभागाचे ठळक वैशिष्ट्य काय असतात? तुम्हाला माहिती का? तुम्ही काय अमेरिकन सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करताय का? नाही. तुम्ही अभ्यास काय करता? MPSC राज्य सेवेचा. हा प्रश्न आला कसं टॅकल करायचं? मग सगळ्या कोणत्याही देशामध्ये कोणते प्राकृतिक घटक असतात रे? माउंटेन असतात, पठारं असतात, नद्या असतात, तिथली सॉइल असते, लेक्स असतात, अजून दुसरं काय असतं का? एवढ्या 4-5 गोष्टी असतात. ठीक आहे. म्हणजे माउंटेन्स, प्लॅटूज, तुमच्या प्लेन्स, डेझर्ट्स, रिव्हर, एवढ्या 4-5 गोष्टी असतात. तेच लिहायचं, दुसरं काय लिहायचंय? दुसरं काही लिहायचंय का? नाही. मग नॉर्थ अमेरिकेमध्ये कुठली गोष्ट आहे प्रॉमिनंट? तुम्हाला काय आठवतं? समजा तुम्हाला काहीच येत नाही पेपरमध्ये, हा प्रश्न पाहिला तुमचं डोकं आउट झालं. तुम्हाला नॉर्थ अमेरिकेमध्ये एक पर्वत रांग आहे जिचं नाव आहे रॉकी, दुसरी पर्वत रांग आहे ॲपलेशियन. एवढं तर माहित असेल की बेसिक आहे, प्रिलिम्स मध्ये अभ्यास करतो आपण त्याचा. ठीक आहे. मग काय करायचं? डायरेक्ट लिहायचं. सायलेंट फीचर ऑफ फिजिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ नॉर्थ अमेरिका अँड इट्स सिग्निफिकन्स. आता इंट्रो काय लिहू शकता? इथे काय असं करंट इंट्रो तर काही येणार नाहीये. नॉर्थ अमेरिका, ओके, being a very diverse continent, it has a various physiographical feature which include this. मग काय करणार तिथे? काहीच नाही करू शकत. कोणीच काय प्रिपेअर करून नाही केला हा प्रश्न. सगळ्यांचा ऍव्हरेज येणार आहे. त्या ऍव्हरेज मध्ये पण आपल्याला काय करायचं? थोडंसं प्रॉमिनंट दाखवायचं आहे. असा इंट्रो लिहा की इंडिया काय, इंडिया इज अ डायव्हर्स कंट्री. आपल्याकडे हिमालय, आपल्याकडे वेस्टर्न घाट आहे, आपल्याकडे हे, आपल्याकडे ते. तेच तर तिकडे पण आहे, तर नावं बदललेली आहेत. ठीक आहे. तीच फिजिओग्राफिकल फीचर आहेत. नॉर्थ अमेरिका बिंग अ डायव्हर्स तुमचं कॉन्टिनेंट. इट हॅज ह्युमंगस माउंटेन रेंज सच ॲज रॉकीज. ओल्डेस्ट तुमचं फोर्ड माउंटेन रेंज ॲपलाशियन. इट हॅज वेस्ट फ्लोईंग अँड ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. बस झालं इंट्रो. काय पाहिजे अजून? ठीक आहे. नंतर आल्यानंतर काय झालं? हे झालं इंट्रो. नंतर बॉडीमध्ये, बॉडी काय असं बॉडी लिहायची नसती, ते डायरेक्ट लिहायचं. फिजिओग्राफिकल डिव्हिजन्स ऑफ नॉर्थ अमेरिका. मॅप काढा. हे काढता आलं पाहिजे. आता त्याला मग मी काहीच नाही करू शकत. ओके, हे तुम्हाला यायला पाहिजे. काय जसं आहे तसं हे तुम्हाला यायला पाहिजे. कसा मॅप काढायचा काढा. हे असं कसं तरी आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे. इथे दाखवा अलास्का, इथे एक पर्वत रांग, मला नाव नाही आठवायला त्याचं. ओके, हे रॉकीज आहे, हे दाखवा. ओके, इथे तुमचा हे काय आहे? डेझर्ट आहे, सियारा नेवाडा डेझर्ट आहे. इथे दाखवा ॲपलाशियन पर्वत रांग आहे. रिव्हर दाखवा, कोलंबिया स्नेक प्लॅटू आहे. इथे लेक्स आहे, तिथे दाखवा ते. ओके, मॅप मध्ये दाखवा. मला माहितीये म्हणा. ते सगळं मॅप मध्ये दाखवायचं. पुन्हा ते फिगर काय ते लिहायचं लिहा. ठीक आहे. माउंटेन रेंजेस, रॉकी माउंटेन रेंज आहे.
Rockies mountain range, okay, which extends from Canada to the Mexico. It is formed due to कशामुळे collision of North American plate आणि तुमची इथं बारकी नास्का प्लेट आहे आणि इथं काय तुमचं पॅसिफिक प्लेट आहे. सांगा त्यांना. तर रिच आहे हे झाल्यानंतर पुन्हा इथे एक Appalachian, वर्ल्ड्स वन ऑफ द oldest mountain range, that is the Appalachian mountain range, found in this region of the America and which has resources like coal, iron, right? जे माहिती असेल तेवढंच लिहायचं, दुसरं काही लिहायचं का आपल्याला? नाही. ठीक आहे, नंतर लिहा तुमचं काय म्हणता येईल. माउंटेन रेंजेस झाल्यानंतर प्लेन्स, प्लॅटूज, कोलंबिया स्नेक प्लॅटू लिहू शकता. नंतर पुढे लिहा डेझर्ट्स. इट हॅज बोथ कोल्ड अँड तुमचं काय म्हणतात हॉट डेझर्ट, कोल्ड डेझर्ट जस्ट ॲज अलास्का, which support the unique biodiversity of the region. काय फरक पडतोय, सपोर्ट करतेच की. पुन्हा तुमचा हॉटेस्ट डेझर्ट लाईक सियारा नेवाडा, तिथे काय तुमचं येलोस्टोन नॅशनल पार्क आहे, अगेन सपोर्ट द बायोडायव्हर्सिटी. काय फरक पडतोय, समजतंय. रिव्हर्स, मग ही फीचर आपल्याला तिथे एक 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 काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे. मग कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार. ड्यू टू द डिस्टिंक्ट तुमच्या फीचर्स ऑफ फिजिओग्राफिकल फीचर्स ऑफ नॉर्थ अमेरिका विच सपोर्ट तुमचा विच काय म्हणतात विच सपोर्ट नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट इन अ व्हेरी डायव्हर्स मॅनर. मग तिथे काय झालं, इंडस्ट्री डेव्हलप झाली, हे झालं ते झालं, सांगत बसा. झालं कन्क्लुजन. बस काय पाहिजे अजून, एवढंच लिहायचं, दुसरं काहीच लिहायचं नाही. फक्त त्या टाइमला तिथे क्लिक झालं पाहिजे. क्लिअर, इझी पिझी, नो रॉकेट सायन्स. चला पुढे आता. ठीक आहे, तुम्हाला लिहून नाही दाखवते मी, तुम्हाला आयडिया देते कसं अप्रोच करायचं प्रश्नांना. नंतर बघा, डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट अँड सॉइल ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. ओके, ते काय म्हणतात, इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट अँड सॉइल ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नॅचरल व्हेजिटेशन इन इंडिया. त्यांनी सरळ सरळ विचारलंय फॉरेस्टचं क्लासिफिकेशन काय आहे इंडियामध्ये, दुसरं काही विचारलंय का. इंट्रो काय लिहू शकता, इंडिया being a very diverse country which has almost distinct climatic division as well as distinct pedological evidences which support different type of natural vegetation. बस झालं, मॅप काढा इथे जंगलाचा, इंडियाचे जे फॉरेस्ट आहेत त्याचा मॅप काढा. इथे तुमचे काय म्हणतात माउंटेन फॉरेस्ट आहेत, इथे पण माउंटेन फॉरेस्ट आहेत, इथे तुमचं काय म्हणता येईल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, इकडे पण तुमचे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत, इकडे तुमचे डेसिडियस फॉरेस्ट आहेत, डेझर्ट आहे, इथे टाकायचं ते. मग काय म्हटले ते, डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ क्लायमेट चेंज. आता लिहिलायचं इन्फ्लुएन्स. ओके, हाऊ क्लायमेट, याचा अर्थ कळतंय का तुम्हाला, हाऊ क्लायमेट अँड सॉइल सपोर्टिंग द नॅचरल व्हेजिटेशन. हाऊ 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 हाऊ. मग क्लायमेट तुमचं एक संध असेल खूप टाइम पर्यंत, तर तिथे काय होईल, तुमचं अनडिस्टर्ब अशी व्हेजिटेशन तयार होईल. फॉर एक्झाम्पल या रिजन मध्ये काय आहे तुमचं विंड आहेत बघा, एक तर त्या सी ब्रिज आणि लँड ब्रिज कंटिन्यू मुवमेंट आहे वर्षभर, ते काइंड ऑफ 8 ते 9 महिने पाऊस पडतो, विच सपोर्ट अ डेन्स व्हेजिटेशन. मग काय झालंय रे, इक्वेटोरियल फॉरेस्ट. तेच एक्सप्लेन करायचंय. नेक्स्ट डिव्हिजन काय आहे तुमचं, काय म्हणताय डेसिडियस फॉरेस्ट. इंडिया हॅज अ युनिक टाइप ऑफ फॉरेस्ट. ऑलमोस्ट 40% ऑफ इंडिया सपोर्ट द डेसिडियस व्हेजिटेशन. व्हाय सांगा. इथे काय आहे तुमचं, एक तर सीझनल रेनफॉल आहे, 4च महिने पाऊस पडतो, त्याच्यामुळे काय होतात ते डेसिडियस फॉरेस्ट तयार झालेले आहेत. ते काय करतात, पावसाळ्यामध्ये त्यांची जी लिव्ज असतात त्यांना फळं फुलं येतात, आणि जसं जसं तुमचा पाऊस डेफिशियंट होत जातो तसं ते लिव्ज शेड करतात. मग एका स्पेसिफिक ड्युरेशन मध्ये त्यांचा शेडिंग पिरियड येतो, म्हणून आपण डेसिडियस म्हणतो. फीचर सांगा डेसिडियसचे, नावं सांगा. मग नंतर हे डेझर्ट वाला एक्सप्लेन करू शकता. व्हेरी स्कॅन्टी रेनफॉल अँड सँडी सॉइल influence the vegetation pattern in the Rajasthan region, in the Thar desert region, which has almost scanty vegetation. At the same time, the region of Marathwada and the Vidarbha,
which is there in the rain shadow region of the Western Ghat. Support the scanty vegetation because of the deficit of the rain. समजलं कसं जायचं? आय होप ही गोष्ट क्लिअर झाली असेल. म्हणजे काय, या दोघांना सोबत घ्यायचंय आणि ते पॉइंट प्रूव्ह करत बसायचंय तिथे. हे तर मॅप तर रेडी आहे ना आपल्याकडं. शोला फॉरेस्टचं एक्झाम्पल देऊ शकता, वरच्या माउंटेन फॉरेस्टचं एक्झाम्पल, इथे तुमचे काय म्हणतात त्याला कॉनिफॉरस फॉरेस्टचं एक्झाम्पल देऊ शकता, हिमाचल उत्तराखंड मध्ये. आय होप तुम्हाला आयडिया लागली असेल कसं जायचं. एडब्ल्यूबी मध्ये सगळे प्रश्न लिहून दाखवते, काळजी करू नका. मला एक इंट्रो द्यायचा होता, मला एक सांगायचं होतं की या एक्झामला अप्रोच कसं करायचं. ठीक आहे, चल पुढे. एक्सप्लेन द, आता 10 मार्कात हे नीट वाचायचं. हे काय काय कार्यक्रम केला इथे हे नीट वाचायचं. 10 मार्कासाठी प्रश्न. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स अँड वेदर कंडिशन फॉर टेम्परेट सायक्लोन. खूप टेक्निकल प्रश्न, असे प्रश्न सोडायचे नाहीत. टेम्परेट सायक्लोन फॉर्म होण्यासाठी काय 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 तयार होतं सांगायचं त्यांना. टेम्परेट सायक्लोन तर जगाचा नकाशा दाखवायचा, पुन्हा ते काढायचं असंच, म्हणजे काढून दाखवलं मग ते कुठे कुठे येतात, तर या रिजन मध्ये तुमचे टेम्परेट सायक्लोन येतात सांगायचं त्यांना. मग टेम्परेट सायक्लोनचे नाव असतात वेगवेगळे. विली विली म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये, टायफून्स म्हणतात तुमच्या चायनाच्या रिजन मध्ये, टोफू म्हणतात जपानमध्ये, आपल्याकडे सायक्लोन म्हणतात, हरिकेन्स म्हणतात, काय त्याचं नाव आहे तिथे, अटलांटिक ओशनच्या येणार. मग त्यांच्या फॉर्मेशनच्या कंडिशन सांगायचं. तुमचा 26.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचर असलं पाहिजे, विंड शेअर तुमचा व्हर्टिकल असला पाहिजे, अजून काय म्हणतात त्याला कंटिन्युअस, ते तुमच्या याच्यावर तयार होतात, काय त्याचं नाव, ओशनवरच तयार होतात. फ्युल एनर्जी ॲज द लॅटेंट हीट ऑफ तुमची वेपरायझेशन असली पाहिजे. कंडिशन सांगायची, डायग्राम काढायची पुन्हा त्याची एक. चला नंतर काय आहेत, राईट अ शॉर्ट नोट ऑन शक्ती सायक्लोन ऑक्टोबर 2025. ते काय विचारलंय, शक्ती सायक्लोन. पहिल्यांदा त्यांना सांगायचं इंट्रोमध्ये, शक्ती सायक्लोन ऑफ ऑक्टोबर 2025 वॉज फॉर्म्ड इन अरेबियन सी. जनरली तुमचे हे जे ट्रॉपिकल सायक्लोन आहे ते अरेबियन सी मध्ये फॉर्म व्हायला नाही पाहिजे, ते होत नव्हते हिस्टोरिकली. नाउ द रायझिंग टेम्परेचर ऑफ अरेबियन सी ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग, द इंटेन्सिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ सायक्लोन इन द अरेबियन सी हॅज इन्क्रीज्ड. And Shakti cyclone of 2025, it is an example of this condition. सांगायचं त्यांनी कुठे हिट केलं, काय केलं, त्याचं शक्ती नाव कुणी दिलं होतं, संपला विषय. एवढंच लिहायचं उद्देश, दुसरं काय नव्हतं लिहायचं. तर अशा प्रकारे तुमच्या भूगोलाच्या प्रश्न तुम्हाला काय करायचं तर अप्रोच करायचं असतं. आय होप ही गोष्ट क्लिअर झाली असेल. हे सगळे प्रश्न मी तुम्हाला लिहून दाखवणार आहेत. आपल्या एडब्ल्यूपीची सिरीज चालू होणार आहे 2-4 दिवसामध्ये. एकदा आम्हाला हे इंट्रो दिल्यानंतर, कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे सांगितल्यानंतर, एडब्ल्यूपी सिरीज आन्सर रायटिंग प्रोग्राम 360 डिग्री हे आपलं पूर्ण युट्यूबवर मोफतरित्या चालू होणार आहे. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर जे कोणी राज्यसेवा देतंय किंवा जे कोणी राज्यसेवा 2027 मध्ये देणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून कसं असतं, कसं अप्रोच करायचं असतं एक्झामला हे तुम्हाला कळेल. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काही अडचण असेल तर सांगा. तुम्हाला काही बॅचबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या ज्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः तुमच्याशी बोलेल, काही प्रॉब्लेम नाही. चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.